परत इकडं गारगोटीवरनं आमची पाहुणे येणार आहेत. गोपाळ महाराजांचं दर्शन घ्यायला त्यांच्याच वाट बघतोय. गारगोटीवरनं अरला कसलं लांब आहे ते. म्हणजे कळलं का गोपाळ महाराजांची कीर्ती कुठवर पसरली. का मला गोपाळ महाराजाला व्हायरल करायचं होतं आणि ते आपलं आपणच व्हायरल व्हायला लागल्यात. माझी काय ताकद कमी लागायला लागली काय. ए, काय कालवा लावले? अहो आप्पा लवकर गोपाळ महाराजांना बाहेर बोलवा की. अहो माणसं लय लांब लांब यायला लागल्यात आणि त्यांना आता कसं इथं उभं करायचं सांगा बरं. लवकर बोलावं नाहीतर योग फोडल मला. नाही शक्य ते, ध्यानाला बसलाय तो. नाही चालू द्या की ध्यान, पण गोपाळ महाराजांना बाहेर येऊन ध्यान करायला सांगा की. म्हणजे कसं होईल, माणसं थांबले ते ना दर्शनाला, लांबनं दर्शन घेऊन जाते रे. आले 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 आले. आज फार गर्दी दिसत नाहीये, म्हणजे कमाई काहीच होणार नाही. गेल्या बाजार एखादी सुंदर मुलगीही दिसत नाहीये. गोपाळ महाराज की गोपाळ महाराज की गोपाळ महाराज की गोपाळ महाराज की. भाई प्रत्येक एंट्रीला हातात हत्यार पाहिजेच का? गिफ्ट कुठं आहे? गाडीत भाई. हत्यार ठेवा, गिफ्ट घेऊन या. गोपाळ बाबा, बाबा गोपाळ, मी आलो. अहो तुमची भविष्यवाणी खरी ठरली. मागचे 3-4 दिवस माझे लय डेंजर मध्ये गेले. अहो माझ्या 4-5 पोरांचा अजून मर्डर झाला, एन्काउंटर झाला त्यांचा. माझ्या अड्ड्यांवर पण छापे पडले. तुम्ही मला लपायला सांगितलं म्हणून मी वाचलो. तुमचे लय लय उपकार आहेत बघा माझ्यावर. लय उपकार झाले तुमचे. उपकार करणारा मी कोण? करता करविता तो, मी फक्त निमित्त मात्र. नाही नाही, ते वरच्याच आपल्याला काय माहित नाही. आपल्यासाठी तुम्हीच देव आहेत आपले. हा, हे सगळं करून ह्यांना काय मिळणार आहे? मला पण नाही माहिती, पण मला काय वाटतं माहितीये का, डॉक्टरांची ना आता कसली इच्छाच राहिली नसेल. त्यांच्या सगळ्या इच्छा मेल्या असणार आहेत. डॉक्टर कुठली बी गोष्ट फक्त 2च कारणांसाठी करतात. एक म्हणजे बाई आणि दुसरा म्हणजे पैसा. आता यातला पैसा मला मिळालं म्हणजे विषय संपला. अयो, अरे काय डाउनलोड राहिला का? आपला गोपाळ सपशेल देवाचा अवतार वाटायला लागलाय. बोला गोपाळ महाराज की जय. गोपाळ महाराज की जय. गोपाळ महाराज की. गोपाळ बाबा, बाबा गोपाळ. अहो तुम्हाला असं बघून कोण पण म्हणाल का ह्यो देवाचाच अवतार आहे. अहो सेम टू सेम देवाचा माणूस वाटताय तुम्ही. ए, वाटायचं काय? आमचा गोपाळ हायच देवाचा अवतार. ए, गोपाळ नाही म्हणायचं, गोपाळ बाबा, गोपाळ महाराज. आदरानं बोलायचं, रिस्पेक्टनं नाव घ्यायचं बाबांचं. गोपाळ बाबा, आता मी तुमचा शिष्य आणि तुम्ही माझे गुरु. मी तुम्हाला शरण आलोय बाबा. आता तुम्हा सगळ्यांचं प्रेम बघून मी खरं तर भारावून गेलोय. आजपासून आपण तुमची सिक्युरिटी, तुम्ही आपली सिक्युरिटी. पण काय बाबा, माझ्यावर एक मोठं संकट आलंय. हो, अहो आजवर कधीच आपल्या अड्ड्यांवर पोलिसांचे छापे पडले नाही, पण आता पडायला लागलेत.
आणि मागच्या काही महिन्यांपासून आहे ना आपण ज्या धंद्यात पैसा टाकतोय तो धंदा तर बुडतोय पण पैसे बी बुडतेत. काय कळना झालंय बाबा, नेमकं कुठं काय कसं चुकतंय काहीच कळना झालंय. आता तुम्हीच काहीतरी करा, मला मार्ग दाखवा. बाळमान्या, तू श्रीमंत आहेस. तुझी श्रीमंती लोकांच्या नजरेत येते आणि हेच चुकतंय. म्हणजे मला काय कळलं नाही, मला कळलं असं सांगा ना. हे बघ, माणसानं श्रीमंत असावं पण त्याची श्रीमंती दिसू नये. मला सांग, जेव्हापासून तू हे सगळं परिधान केलंयस, वाढवत गेलायस, तेव्हापासून तुझा धंदा बसलाय? हा, हो ना? बसलाय. आता तुम्ही म्हणताय तर बराबरच म्हणत असताना ना, माझ्या लक्षात नाही आलं. बसलाय. आता पुढे काय करू बाबा? त्याग कर, या सगळ्याचा त्याग कर. ह्या सगळ्यांचा त्याग करू? केला केला बाबा, ह्या सगळ्यांचा त्याग केला आपण. हे सोनं बिन आपल्याला काय नको, लय लय डेंजर आहे हे सोनं बिना. बाबा आता हे सगळं काढलं खरं, पण ह्याचं काय करू मी? एक काम करा, हे सगळं तुम्हीच ठेवा हा, आणि चांगल्या कामाला लावा, समाज कार्यासाठी वापरा हे. एक मिनिट हा. बाबा आता हे सगळं तुम्हीच ठेवा आणि सत्कार्याला लावा. आता कळतंय मला नक्की यांचं काय चाललंय. हे सगळं नक्कीच पैशांसाठी चाललेलं असणार आहे.